दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील सराईत चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे। WRS पॉवर स्ट्रक्चर कंपनीच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या टोळीला अटक करून तब्बल 13 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत WRS पॉवर स्ट्रक्चर कंपनीच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे काम दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी स्वतः हाती घेतले होते। तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर चोरीतील आरोपी पुन्हा दहिवडी परिसरात ॲल्युमिनियम तारा चोरी करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने नियोजनबद्धरित्या सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अभिजित किशोर साळुंखे, ओमकार चंद्रकांत कंक, यश नागेश कांबळे, गुणवंत युवराज पाटील, रोहन सुभाष पाटील आणि दीपक अनिल जाधव यांचा समावेश आहे। या कारवाईत आरोपींकडून 5 लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम तारांसह 8 लाख रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। दरम्यान अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, दरोडा, मारहाण, आर्म ॲक्ट तसेच भारतीय विद्युत अधिनियम अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांतील सराईत आरोपी असल्याचे तपासात उघड झाले आहे। ही संपूर्ण यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हंगे, नंदकुमार खाडे, पोलीस हवालदार रवींद्र खाडे, पोलीस नाईक नितीन युवराज धुमाळ तसेच पोलीस कर्मचारी निलेश कुदळे, महेंद्र खाडे, अजिनाथ नरवट, महेश सोनवलकर, संतोष विरकर आणि सुधीर करचे यांनी केली आहे। दहिवडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।